फिरत असताना त्याच्या वडिलांनी ती अंगठी पाहिली. अरे म्हणले, बाळा ही माझी अंगठी आहे म्हणे, तुझ्याकडे कुठून आलेली आहे म्हणे, ती माझी अंगठी देऊन टाक म्हणे. तो म्हणला, तुम्ही मला काय विचारता, तुमच्या मुलाला जाऊन विचारा म्हणे, ही अंगठी माझ्याकडे कशी काय आली म्हणे. तुमच्या मुलावर लक्ष ठेवा म्हणे, अगोदर तुमचा मुलगा काय करतोय, कुठे जातोय, कोणाच्या बरोबर बसतोय, कोणाच्या संगतीमध्ये जातोय म्हणे, याचा अगोदर विचार करा आणि मग दुसऱ्याला बोला म्हणे. ज्यावेळेस तो असा व्यक्ती बोलला, त्या भयंकर त्याला देवदत्ताला राग आला. तो सरळ आपल्या घरी निघाला, आपल्या पत्नीला विचारलं, अगं सांग म्हणे माझी अंगठी कुठे आहे म्हणे. अहो म्हणे, महाराज आजच आपल्या घरची पंगत आहे म्हणे, सगळे लोक आज आपल्या घरी जेवायला येणार, पण त्यांचा स्वयंपाक मला करू द्या म्हणे, आणि अंगठीचं काय असेल म्हणे घरात इकडे तिकडे कुठेतरी म्हणे, मी तुम्हाला सापडून देऊन टाकते म्हणे. अगोदर थांब म्हणे, नाही म्हणे, अंगठीच्या बाकीचा स्वयंपाक सोडून दे म्हणे, अगोदर सांग म्हणे माझी अंगठी कुठे आहे म्हणे. आणि मग ती म्हणती, मी जी तुला पिवळी साडी आणून दिली होती, जी मी तुला लाल साडी आणून दिली होती, ती साडी कुठे म्हणे, सांग म्हणे. आणि मग तिच्या लक्षामध्ये येतं की यांना सगळं आता माहिती झालेलं आहे. सांगतो तुम्ही, मी तुला अनेक वेळा मला समजावून सांगितलं, तुलाही समजावून सांगितलं, पण तू सदैव काय म्हटली की असं तो मित्रांबरोबर अभ्यास करतो आहे, असेल दुसरीकडे गेलेला आहे म्हणे, अनेक वेळा तू गोष्टी सांगून ती गोष्ट टाळून दिली म्हणे, आणि हा जो मुलगा आहे म्हणे आपला, हा व्यस्त निघालेला आहे म्हणे. मी आज म्हणून तुमच्या दोघांचाही त्याग करतो म्हणे, मला तुमच्यात राहायचं नाही. आणि हा जो यज्ञ दत्त आहे, हा त्यांचा दोघांचाही त्याग करतो आणि परत दुसरं लग्न करून घेतो. दुसऱ्या स्त्री बरोबर सुंदर प्रकारे एक ब्राह्मणाची मुलगी बघून तिच्या बरोबर तो विवाह करतो आणि सुखाने राहू लागतो. ज्यावेळेस त्या गुणानिधीला कळालं की आपल्या वडिलांनी दुसरा विवाह केलेला आहे, त्याची आता घरी जायची हिंमत होत नाहीये, का आपण घरी जावं कोणत्या हिशोबाने, आता वडील काय म्हणतील आपल्याला, आपली आई काय म्हणेल, आपली पत्नी काय म्हणेल, तो घरी जात नाही आणि निघून जातो, आपलं गाव सोडून जंगलामध्ये निघून जातो आणि एकांतामध्ये बसतो आणि विचार करतो, मी जावा तरी कुठं, आता माझ्याकडे विद्या नाहीये, माझ्याकडे कधी शक्ती नाही, मी कधी पूजा पाठ केलेला नाही, कोणत्या मंत्राचं मी पठण केलेलं नाही, माझ्याकडे धनही नाहीये, माझ्याकडे पद नाहीये, माझ्याकडे प्रतिष्ठा नाही, कोणतीच गोष्ट आज माझ्याकडे नाहीये. आणि तो खंत व्यक्त करू, माझी जी उपजीविका आहे ती मी कशा प्रकाराने भागू म्हणा. कारण आपण जोपर्यंत आपल्या घरामध्ये आपला बाप असतो, तोपर्यंत आपण सगळे आनंदामध्ये असतो. जोपर्यंत बाप आहे सगळे आनंदामध्ये असते, लेकराला कसल्याच प्रकारची चिंता नसते, कसल्या प्रकारची गोष्टचा विचार करण्यास तू विचार करत नाही. आणि एकदा जर का आपला बाप निघून गेला तर सगळी जबाबदारी मात्र त्या मुलावर येऊन पडते आहे. आणि मग काय होतं, त्याच्या ज्या इच्छा असतात, ज्या काय अपेक्षा असतात, ज्या आकांक्षा असतात, सगळ्या मरून जातात. फक्त आपलं घर कसं चालवावं याच काळजीमध्ये तो असतो. जोपर्यंत आपला बाप आहे तोपर्यंत आपल्या घरावर छत हे सुरक्षित असतं. किती आपला बाप म्हातारा होऊ द्या, पण तो घरात असला पाहिजे. जोपर्यंत आपला बाप आपल्या घरामध्ये आहे तोपर्यंत आपल्या घराकडे पाहण्याची कुणाची नजर होत नाही, कोणाची हिंमतही आपल्या घराकडे पाहण्याची होत नाही. एकदा जर का आपल्या घरावर छत निघून गेलं तर मग लक्षामध्ये येतं की हे जे छत आहे, हे जो आपल्यावरचा जो आसरा आहे, याने किती उन्हाळे पावसाळे हिवाळे सहन केले आणि आपल्याला कसल्या प्रकारचा त्रास होऊ दिला नाही. त्या गुणाने तिला कळालं की आता आपला बाप गेलेला आहे जीवनामधून, त्याने विवाह केलेला आहे, दुसऱ्या स्त्री बरोबर राहतो आहे, आपण घरी जाऊन करायचं काय. आणि तो जंगलामध्ये राहिला, त्याच विचारामध्ये राहिला. रात्र कधी झाली, दिवस कधी उगवला ही त्याच्या लक्षामध्ये नाहीये. असे 2-4 दिवस निघून गेल्यानंतर त्याला खूप भयंकर भूक लागते. कारण आपला हा शरीर कसं आहे, हा अन्नमय कोश आहे. हे शरीर अन्नाशिवाय जगणार नाहीये, जिवंत राहणार नाही. या शरीराला आपण अन्न खाऊच घातलं पाहिजे. त्याला खूप भूक लागली आणि जवळ गेला. सोमवारचा दिवस आहे, घंटेचा आवाज येऊ लागला. त्याला वाटलं या दरीमध्ये, या जंगलामध्ये कुठेतरी मंदिर असावं, ज्या या घंटेचा आवाज येऊ लागलेला आहे तिथे कुठेतरी मंदिर आहे. आणि हा जो गुणनिधी आहे सायंकाळच्या वेळेला त्या मंदिरामध्ये जातो. सुंदर प्रकारच्या राजाने मंदिराची काय केलेलं आहे, भगवान शंकराची पूजा केलेली आहे, मोठ्या प्रकारे अभिषेक केलेला आहे आणि सुंदर पंचपक्वान्नाचा नैवेद्य भगवंताला त्यांनी अर्पण केलेलं आहे. हे सगळं त्या गुणनिधीने पाहिलं आणि पाहिल्यानंतर
मग तो गुरुनिधी काय झाला, सगळ्यांची जाण्याची वाट बघू लागला, ही कधी निघून जातील आणि कधी जाऊन मी तो प्रसाद खाऊन घेईल म्हणे. सगळे राजवाडे निघून गेले, सगळे सेवक त्या ठिकाणी काही विश्रांती, संध्याकाळी झोप लागलेली आहे. आणि हळूच हा मंदिरामध्ये गेला. आणि हळूच मंदिरामध्ये गेल्यानंतर जो दिवा आहे तो दिवा काय झाला होता, हळूहळू हळूहळू तो कमी कमी झाला होता. आता काय तो दिवा विझणार आहे. आणि अशा अवस्थेमध्ये यांनी काय केलं, आपल्या अंगावर जो काही वस्त्र आहे तो वस्त्र त्यांनी फाडलं आणि परत दिवा प्रज्वलित केला. आणि परत दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्याचे काय सुंदर प्रकारे त्या भगवान शंकराच्या मंदिरामध्ये प्रकाश पडलेला आहे. आणि त्या प्रकाशामध्ये यांनी काय केलं आहे, तो नैवेद्य उचलला आणि घेऊन चालला. घेऊन जात असताना तेवढ्याच सेवकाने बघितलं, अरे कोणीतरी या मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे, कोणीतरी चोर आलेला आहे म्हणे, धरा म्हणे याला. सगळे चोर धावले आणि सगळे चोर धावल्यानंतर त्या गुरुनिधीला पकडलं. आणि पकडल्यानंतर त्याला काय करतात, भयंकर मार देतात. की याने मंदिरामध्ये चोरी केलेली आहे, पण त्याने तोपर्यंत काय नैवेद्य खाल्लेला नव्हता. आणि अत्यंत शुद्धेने भुकेने व्याकुळ झालेला तो गुरुनिधी त्या राजाच्या सेवकापासून मार दिल्यानंतर तो काय झाला, तो गतप्राण झाला. आणि गतप्राण झाल्यानंतर त्याला घेण्यासाठी कोण आले, यमदूत आले. आणि यमदूत घेऊन जाणार तेवढ्याच वेळेमध्ये भगवान शंकर शिवगणही त्या ठिकाणी येतात. म्हणले, महाराज यांना आम्ही घेऊन जाणार आहेत म्हणे. यांनी काय केले, याच्या हातातून काहीतरी पुण्यकर्म घडलेलं आहे. सांगितलं याने जीवनामध्ये काय केलेलं आहे, अनेक प्रकारचं पाप केलेलं आहे म्हणे. याने कसल्या प्रकारे देवाची भक्ती केलेली नाही म्हणे. याच्याकडून कोणता असं पुण्य घडलेलं आहे की ज्या पुण्याच्या बळावर तुम्ही याला कैलास धामाला घेऊन चाललेला आहात म्हणे. सांगितलं याच्याकडून काय घडलेलं आहे, वस्त्रदान घडलेलं आहे, दीपदान घडलेलं आहे. आपल्या अंगाचा कपडा फाटला आणि भगवान शंकराच्या मंदिरामध्ये त्याने दिवा प्रज्वलित केला. तेवढंच दान त्या गुरुनिधीच्या हातून घडल्यामुळे भगवान शंकर शिवगण आले आणि कैलास पर्वतावर घेऊन गेले. एवढे भगवान शंकर भोळे आहे की आपल्या भक्तावर त्याने स्वार्थासाठी आपल्याला भोजन मिळावं, नैवेद्य कोणत्या ठिकाणी ठेवलेला आहे तो पाहण्याकरता त्याने दिवा लावला होता. म्हणजे आपलं वस्त्र फाडलं होतं, पण भगवंताला वाटलं की यांनी मला दान दिलेलं आहे, याने दिवा प्रज्वलित केलेला आहे. त्यालाही काय करतात, आपल्या कैलास धामाला घेऊन जातात. आणि मग यमदूत सर्वांना सांगतात, हे बघा म्हणे दूतांना म्हणे, तुम्हाला एक मी गोष्ट सांगतो म्हणे. ज्यांनी अंगावर भस्म धारण केलेलं आहे, ज्यांनी आपल्या कपाळावर त्रिपुंड लावलेला आहे, ज्याने जटा ठेवलेला आहेत म्हणे, ज्यांच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा आहेत म्हणे, अशा व्यक्तीला तुम्ही कधीच घेऊन जायचं नाही म्हणे. कधीच आपल्या यमपुराला घेऊन यायचं नाही ज्याच्या गळ्यामध्ये काय रुद्राक्षाच्या माळा आहेत, ज्यांनी आपल्या मस्तकावर त्रिपुंड लावलेला आहे, भस्म लावलेला आहे, ज्यांनी जटा धारण केलेला आहे, असा कोणता जरी व्यक्ती असेल म्हणे, त्याला कधीच आपल्या नगरीला घेऊन यायचं नाही म्हणे. आणि यमदूताने सगळ्या यमदूताला सांगितलं. आणि मग सांगितलं की हा जो राजा आहे म्हणे, हा पुढच्या जन्मामध्ये हा काय होणार आहे, कलिंग देशाचा राजा होणार आहे, ज्याचं नाव आरिमर्दन आहे. आणि त्याचा मुलगा हा जो दम आहे, या दम रूपाने हा प्रगट होणार आहे. अनेक दिवस यांनी काय केलं, ज्यावेळी त्यांनी राजाच्या पोटी जन्म घेतला आणि सगळ्या सांगितलं की मी मागच्या जन्मामध्ये कशाच्या बळावर मी स्वर्गाला गेलो होतो, भगवंताच्या धामाला गेलो होतो, फक्त मी दीपदान घडलं. सगळ्या लोकांना सांगितलं, सगळ्या राजवाड्यामध्ये सांगितलं की तुम्ही काय करा, सर्वांनी जाऊन भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन दिवे लावा. दिवे जो काही खर्च येतो माझ्या राजकोशामधून, माझ्या राजवाड्यामधून तुम्ही काय करा, घेऊन जा आणि सगळ्या मंदिरामध्ये दिवे लावून टाका. आणि सगळ्या आसपासचे जेवढे काही गाव आहे, जेवढे काही राजवाडा आहे, सगळ्या देशोदेशी काय होऊ लागलेला आहे, या राजाने दीपदान केलेलं आहे. नंतर काशीमध्ये जाऊन काय करतो, भगवान शंकराच्या मंदिराची स्थापनाही करतो. भगवान शंकराचं लिंग स्थापन करतो. त्याही ठिकाणी काय करतात, दिवे प्रज्वलित करतात. आणि प्रज्वलित केल्यानंतर कुबेराची आणि भगवान शंकराची काय होती, मैत्री होऊन जाते. भगवान शंकर त्या कुबेरावर काय करतो, अनुग्रह करतो. आणि अनुग्रह केल्यानंतर ज्यावेळी नारदजी म्हणतात की भगवान शंकराची आणि या कुबेराची भेट झाली म्हणे. तिथून पुढे कशा प्रकारे भगवान शंकराने कशा प्रकारे तुम्हाला शाप दिला, कोणत्या कारणामुळे भगवान शंकर तुमच्यावर नाराज झाले होते म्हणे, तीही कथा मला सांगा म्हणे. या ब्रह्मदेवाने काय केली, सुंदर अशी एक कन्या निर्माण केली, जी मानस कन्या, जिचं नाव आहे संध्या आहे. दिवसभरामध्ये ती कशी दिसायची, आतून तिचा चेहरा सुटलेला असायचा
आणि ज्यावेळेस जशी रात्र होऊन जायची, जशी सायंकाळ होत जायची, तशी तशी ती मुलगी काय व्हायची, अत्यंत प्रज्वलित होऊन जायची. म्हणजे काय, आतमध्ये शरीर आहे ते लावण्य दिसायचं, सुंदर प्रकारे टवटवीत चेहरा दिसायचा, सर्वांगाच्या अंगावर कायचा प्रकाश पडायचा. एवढी लावण्यवती सुंदर अशी ती मुलगी त्यांनी निर्माण केली. आणि मुलगी निर्माण केल्यानंतर ब्रह्मदेवाला जी इच्छा झाली की का अशी आपली पत्नी असावी. ज्यावेळेस भगवान शंकराला कळलं, अरे ब्रह्मदेव, अरे तुझी मुलगी आहे म्हणे आणि तू तिच्याविषयी असा वाईट विचार करतो मनामध्ये, त्यावेळेस ब्रह्मदेवाला काय करतात, भगवान शंकर बोलतात. आणि बोलल्यानंतर अनेक प्रकाराने भगवान शंकर बोलतात. ब्रह्मदेवाला राग येऊन जातो, अरे आपण कोणत्या पदावर आहोत आणि भगवान शंकर मला येऊन बोललेत. मग ब्रह्मदेवाला भयंकर वाईट वाटतं. पण ज्या भगवान शंकराने मला बोललेलं आहे म्हणे, त्याही भगवान शंकराला काय करेल, मी या मायेमध्ये अडकल्याशिवाय सोडणार नाही. आणि मग ब्रह्मदेव प्रतिज्ञा करतात. ब्रह्मदेव प्रतिज्ञा केल्यानंतर ब्रह्मदेवापासून आणखी एक मुलगा निर्माण होतो. त्याचं नाव आहे काय, मदन, म्हणजे कामदेव आहे. आणि जी रती आहे ती रतीचाही काय करतात, निर्माण करतात, दोघांचा विवाह लावून देतात. सगळे देवता लोक येतात, दोघांचा सुंदर विवाह थाटामाटामध्ये लावल्यानंतर त्या ठिकाणी जी संध्या, ही जी मुलगी आहे त्याच ठिकाणी आहे. सगळे वऱ्हाडी, सगळे देवता लोक आपापल्या घरी निघून जातात. आणि निघून गेल्यानंतर ही जी संध्या ही मनामध्ये विचार करते, अरे ज्या देवाने मला एवढं सुंदर बनवलेलं आहे आणि त्या देवाच्या मनात, बापाच्या मनात इच्छा झाली की माझ्यावर विवाह करा म्हणे, हे शरीर मला ठेवायचं नाही म्हणे. पण हे शरीर ठेवण्याच्या अगोदर मी एक प्रतिज्ञा करते म्हणे. अगोदर ती ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेते आणि ब्रह्मदेवाला वरदान मागते की हे देवा म्हणे, जोही कोणता जीवात्मा असेल म्हणे, तो जन्म घेतल्याबरोबर त्याच्या मनामध्ये कसल्या प्रकारची काम वासना निर्माण होणार नाही, काम भावना निर्माण होणार नाही. ठराविक वेळेमध्ये त्याच्या जीवनामध्ये काय होणार आहे, काम भावना निर्माण होणार आहे. ती काय करते, सगळ्यांना शाप देऊन टाकते की जन्म झाल्यानंतर, कारण आपला जो जन्म आहे 4 अवस्थेमधून होत असतो. एक अगोदर लहान मुलगा असतो, नंतर तो कौमारी अवस्थेमध्ये जातो, आणि नंतर तो यौवन अवस्थेमध्ये जातो, आणि नंतर तो वृद्ध अवस्थेमध्ये जात असतो. ज्यावेळेस त्याची तिसरी जी अवस्था, यौवन अवस्था, त्याच अवस्थेमध्ये काय होत असतं, आपला काम हा जागृत होत असतो. पूर्वी लहानपणी आपला जन्म झाला की आपला काय व्हायचा, काम हा जागृत होऊन जायचा. पण आता या संधीने काय केलं, असं वरदान मागून घेतलं आणि मग मनामध्ये विचार केला की ज्यांच्या मनामध्ये असं माझ्याविषयी विचार आला, हे शरीर मला ठेवायचं नाही. आणि मग संध्या काय करते, आपल्या या पर्वतावर जाते आणि पर्वतावर जाऊन काय करते, आपला देह समर्पित करते. आणि समर्पित करण्याच्या अगोदर काय करते, वशिष्ठांचं ध्यान मनामध्ये करते. वशिष्ठाने सांगितलेलं असतं की हे म्हणे बाळा, तू काय कर, भगवंताची अशी तपश्चर्या कर. भगवंताचा श्लोक देतात, भगवंताचा मंत्र देतात, ती मंत्रांना प्रसन्न करून घेते. आणि मग मनात विचार करते, हे बघ म्हणे, आता तू काय कर, शरीर या यज्ञामध्ये समाप्त कर. शरीर समाप्त करत असताना मनामध्ये काय कर, ज्याच्या बरोबर तुला विवाह करायचा आहे, ज्याच्या बरोबर तुला लग्न करायचं आहे, त्यांचं काय कर, मनामध्ये ध्यान कर आणि आपला देह संपन्न करून टाक. आणि त्या यज्ञामध्ये काय करते, आपला देह ती भस्म करून टाकते. आणि मग पुढचा जन्म झाल्यानंतर ती आपल्या अरुंधतीच्या रूपामध्ये ती जन्म घेते आणि वशिष्ठाबरोबर काय होतो, तिचा विवाह लावून देतात. आणि तिची कथा सांगितल्यानंतर ज्यावेळेस हा जो दक्ष आहे, ह्या दक्षाच्या अनेक पत्नी आहेत, या दक्षाच्या अनेक राण्या आहेत. आणि अनेक राण्या असताना ब्रह्मदेव त्या दक्षाला विनंती करतात, हे म्हणे दक्ष, मला तुम्ही काय करा म्हणे, भगवान शंकराला जाऊन काय करा, विनंती करा म्हणे. भगवान शंकराला काय करा म्हणे, तुम्ही जावाई बनवून घ्या म्हणे, जावाई. आणि जावाई बनवून घेण्याच्या अगोदर आपल्याकडे कन्या असली पाहिजे. कन्यात नसेल तर जावई होणार आहे का, असं बरेच जण म्हणतात. बघा, तुम्हाला मी जावायच करून घेतला असतं, पण माझंच लग्न झालं नाही तर 100% तुम्हाला जावाई करून घेतला असतं. आणि दक्ष महाराज काय करतात, त्या कालिका देवीची प्रतिज्ञा करतात, प्रार्थना करतात, तिला प्रसन्न करून घेतात. सुंदर प्रकारे प्रसन्न होऊन जाते. आणि प्रसन्न झाल्यानंतर सांगतात, तुम्ही काय करा म्हणे, अशी एखादी कन्या द्या म्हणे की जिला काय करेल, भगवान शंकर माझा जावं होऊन जाईल. आणि सुंदर प्रकारे काय करते, जी उमा आहे, जी सती आहे, ती यांच्या पोटी काय करते, जन्म घेते. कारण जन्म घेण्याच्या अगोदर
हे ब्रह्मदेवाच्या 3 मानस कन्या म्हणजे 3 मुली आहेत. एकीचं नाव मेना आहे, दुसरी धन्य आहे आणि दुसरी कलावती आहे. आणि तिघींनाही काय करतात, सनत कुमार शाप देतात. ज्यावेळेस सनत कुमार ब्रह्मसमयमध्ये आलेले असतात त्यावेळेला काय करतात, तिन्ही मुली उठून उभे राहत नाही आणि सनत कुमार यांना शाप देतात. अरे तुम्ही एवढ्या मोठ्या उच्च कुलातील मुली आहेत म्हणे आणि मी आल्यानंतर तुम्ही काय उठत नाहीत म्हणे. जा म्हणे, काय होतात म्हणे, तुम्ही या मृत्यू लोकात जातात म्हणे. सांगितलं महाराज तुम्ही शाप दिला म्हणे, आम्ही रूपवान आहोत म्हणे, आम्ही उच्च कुलातला आहात म्हणे, पण काहीतरी शाप द्या म्हणे. आणि सांगितलं ह्या ज्या 3 मुली आहेत म्हणे, तुमच्या तिघीच्या पोटी काय होतील म्हणे, या जगदंबाची आई काय करेल, जन्म घेईल म्हणे. ती जी मेना आहे त्याची जी पत्नी आहे तिच्या पोटी कोणी या पार्वतीनं जन्म घेतलेला आहे. जी धन्य आहे तिच्या पोटी सीतेनं जन्म घेतलेला आहे आणि जी कलावती आहे तिच्या पोटी काय राधाने जन्म घेतलेला आहे. तिन्ही मुलीच्या पोटी काय होतात, तिघी जणी जन्म घेतात आणि या सतीने जन्म घेतल्यानंतर सुंदर प्रकारे सती वाढत आहे. आणि वाढत असताना सांगितलं भगवान शंकर सहज मिळणार आहे का? ते सहज मिळणार नाही. त्यांची काय करावं लागेल, त्यांची आराधनाच करावं लागेल, त्यांची भक्तीच करावं लागेल, त्यांना प्रसन्न करून घ्यावं लागेल. आणि प्रसन्न झाल्यानंतरच मग म्हणतात की मागा, मग तुम्हाला काय मागायचं आहे. सती हळूहळू मोठं होते आणि मोठं झाल्यानंतर उपवर होते आणि सांगते महाराज मला काय करायचे, भगवान शंकरावर विवाह करायचा आहे. सांगितलं बाळा सहसा मिळणार नाही, तुला काय करावं लागेल, त्यांची भक्ती करावं लागेल म्हणे. मी करेल म्हणे, जितक्या दिवस लागेल तेवढ्या वर्ष मी काय करेल, भगवंताची भक्ती करेल, भगवंताची मी सेवा करेल, पण ते मला पती म्हणून मिळाले पाहिजे. आणि मग सुंदर प्रकारे ही सती माता काय करते, भगवान शंकराच्या भजनासाठी जाते. तेही भजन आपण काय करू, सर्वजण 2 मिनिट आपण भजन करू. नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम 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 नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम 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 नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय
शिवाय ओम नमः शिवाय 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 नमः सुंदर प्रकारे ही जी सती आहे भगवान शंकराचं भजन करते. सुंदर प्रकारे भगवंताच्या भजनामध्ये तल्लीन रममाण होऊन जाते आणि तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर सांगण्याची गरज नव्हते. संत येत असतात आणि उपदेश करत असतात. सुंदर प्रकारे भगवान शंकराचा आणि सती मातेचा सुंदर प्रकारे विवाह होऊन जातो. दोघांचा विवाह झाल्यानंतर महिन्यालाही आनंद आहे. या दक्षालाही आनंद होतो की आज आपला जावई कोण आहे, भगवान शंकर आहे. आणि दक्षाचा जावई भगवान शंकर साक्षात झाल्यामुळे त्याचाही खूप आनंद वाटलेला आहे त्याला. आणि त्याच काळामध्ये काय झालेला आहे, दक्ष हा पंतप्रधान झालेला आहे. म्हणजे काय, सगळ्या देवांचा तो राजा झालेला आहे. आणि जो राजा झाला त्याला अहंकार येणार नाही अशी गोष्ट होणं शक्य नाही. गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात ना, नाही को असं जन्मा जग माही प्रभुता पायी जाही मद नाही. ज्याला प्रभुता, ज्याला सत्ता प्राप्त झालेली आहे त्याला अहंकार झाला नाही असा कोणताच व्यक्ती नाहीये. आणि या दक्षाला काय झाला आहे, अहंकार झाला की मी सगळ्याचा राजा आहे, आता सगळे माझे सेवक आहेत. आणि दक्षाने काय केलं, सुंदर प्रकारचा पहिलीच सभा आहे, सगळ्यांची ओळख झाली पाहिजे. सगळ्या राजा महाराजांना बोलवलेलं आहे, भगवान शंकर आलेले आहेत. आणि दक्षाला यायला थोडा वेळ आहे कारण दक्षा पंतप्रधान आहे. सगळे आल्यानंतर तो येणार आहे. आणि सगळे राजे महाराजे आलेले आहेत, भगवान शंकर आलेले आहेत. पण दक्षाला वेळ आहे म्हणून यांनी काय केलं, डोळे लावले, भगवंताचं भजन करू लागले. कोण, भगवान शंकर. आणि तेवढ्याच अवस्थेमध्ये दक्ष सभेमध्ये आला आणि सभेमध्ये आल्यानंतर सगळे देवता लोक उभे राहिले. भगवान शंकराचं लक्षच नाहीये, ते उभेच राहिले नाही, तसेच बसून राहिले. दक्षाने सगळ्याकडे पाहिलं, सगळे नमस्कार केला, सगळ्यांना त्यांना जिहारी घातला. पण दक्षाचं सगळं लक्ष कुठं होतं, भगवान शंकराकडे. जसं आपण एखाद्या ठिकाणी गेला, सगळ्यांनी जर आपल्याला जिहारी घातले तर ते लक्षात राहत नाही. कोणी घातला नाही तेवढाच लक्षात राहत. ह्याच्यामध्येच नाही महाराज, पत्रिकामध्ये बघा, सप्ताहीची पत्रिका आहे बघा, आपण त्यांचं किती बारीक नाव टाकू दे बघा, त्याचे झूम करून आपलं नाव पाहतात की नाव आपलं कुठं आहे. मोठी पत्रिका ते पाहत नाही की माझं नाव कोणत्या ठिकाणी आहे, तेवढंच पण माझं नाव आहे ना, मग काय हरकत नाही. दक्षाला वाटलं माझा जावई आहे आणि माझ्या जावईनेच माझा अपमान केला, म्हणे मी माझ्या जावयाचा अपमान केल्याशिवाय राहणार नाही. आणि अनेक दिवस त्याच्या मनामध्ये तो राग येतो, परंतु वेळ आल्याशिवाय तो प्रकट करायचा नसतो. काही गोष्टी काय असतात म्हणतात ना, काही एक वाक्यात नेमकं मला आठवण ते मागं पुढे होते की टायमाला ती गोष्ट असते. आणि सुंदर प्रकारे दोघे पती पत्नी काय करतात, नवीन लग्न झालेलं आहे. नवीन कसं लग्न असतं महाराज, खूप त्यांचं प्रेम असतं की नाही हो? आपलं प्रेम नसतं का आपल्या बायकोवर? अहो खूप प्रेम असतं. आपण अहो लग्न झाल्यानंतर कोणतं काम असतं आपल्याकडं?
गुळणा गुळणीचं असतं. तुमचे झाले नाहीत का लग्न? तुम्ही केले नाहीत का? सुंदर प्रकारे तो कार्यक्रम असतो. दुसऱ्या दिवशी आंघोळ करतात आणि गुळणा गुळणीचा कार्यक्रम असतो. तो नुसता गुळणा गुळणीचा कार्यक्रम नसतो, त्याच्यामध्ये काय त्याला खोबरं खाण्यासाठी देतात आणि मग त्याने ते चावायचं आणि तिच्या अंगावर पिचकारी मारायची. ती खाना ती आपल्या अंगावर पिचकारी मारत असते. तेव्हा आपल्याला कसं वाटतं? तो आपल्याला खूप आनंद वाटतो की आपण स्वर्गामध्ये आहे की काय. सगळ्यांना त्याचं काही वाईट वाटतं का नवराही पत्नीवर रागवत नाही, पत्नी पतीवर रागवत नाहीये महाराज. पण आता तुम्ही कथा झाल्या घरी जा आणि त्यांच्या अंगावर पिचकारी मारा, काय म्हणतील बघा ते. कारण ते प्रेम काय झालं ते बदललेलं, ते एका ठिकाणी राहिलेलं नाही. सुंदर या दोघांचा विवाह झालेला आहे महाराज. सुंदर हे दोघं विहार करत असताना अनेक दिवस या पर्वतावर त्या पर्वतावर आणि हळूहळू ऋतू बदललेला आहे. वसंत ऋतूचं आगमन झालेलं आहे. वारा सुटलेला आहे, हवा सुटलेली आहे आणि सुटल्यानंतर अनेक प्रकारचे उंच उंच झाडे आहेत की ज्याचे आवाज होऊ लागलेला आहे त्या झाडांचाही. आणि मग ही सती म्हणते की महाराज तुम्ही काय करा, कुठेतरी एखादं आपलं घर बांधा म्हणे. घर की किती दिवस आपण असं फिरणार आहोत म्हणे. पाऊस जर सुरू झाला तर आपण कोणत्या ठिकाणी जाऊन राहायचं म्हणे. एखादं सुंदर घर बांधा. भगवान शंकर हसणारे माझी पत्नी आणि मला म्हणते एखादं घर बांधा. आणि असा आवाज ऐकून पार्वती सती माता घाबरते आणि सुंदर प्रकारे विश्वकर्माला काय करतात, एक सुंदर महल बांधण्यासाठी सांगतात. सुंदर प्रकारे भगवंत महल बांधतात आणि महल बांधल्यानंतर सुंदर प्रकारे सती माता आहे आणि भगवान शंकर आहे. मग काय करणार आहे, विहार झालेला आहे, आनंद उत्सव झालेला आहे. मग रिकामी वेळेमध्ये काय करायचं, भगवान शंकर काय करते, आपल्या पत्नीला रामकथा सांगू लागले. एक बार त्रेता जुगमाई शंभू गये कुंभजरे शिपाई. एक वेळा त्रेता युगामध्ये काय झालेलं आहे, जे कुंभज ऋषी आहे ते या प्रयागराज इलाहाबाद त्रिवेणी संगमला गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी भरद्वाज मुनी काय करतात, सुंदर प्रकारे त्या ठिकाणी राहत आहेत. रामप्रभूचा अवतार झालेला आहे आणि भगवान शंकर म्हणले सती चल म्हणे माझ्या बरोबर. कुठं म्हणे, कथा ऐकायला जाऊ म्हणे. पूर्वी आपल्या पत्नीला सोबत घेऊन जायची, कुठं ऐकायला, कथा ऐकायला. आणि आता आपण जातो का? आता नाही, आता वन मॅन आर्मी, वन मॅन शो झालेला आहे. आता पती नाही आला तरी चालत नाही, फक्त मी जाणार आहे. आपली स्कूटी काढली की नीट कथेला आहे. पहिल्याने हिरो होंडा गाडी, सुरुवातीची गाडी, अगो पुढं हिरो बसायचं माग होंडा बसायची. ती हिरो एवढा फास्ट झाला मारा, ती होंडा कधी माग गळून पडली त्यालाही माहित नसतं. सुंदर प्रकारे भगवंताने काय केलं, सतीला आपल्या बरोबर घेतलेला आहे. सुंदर प्रकारे कथा ऐकण्यासाठी ते दोघे गेलेले आहे आणि दोघे कथा ऐकायला गेल्यानंतर ज्यांची कथा आहे पण ऐकणार आहे, जे महाराज आपल्याला कथा सांगणार आहे तेच महाराज खाली उतरले आणि या दोघांची पूजा करू लागले. कुणाची, भगवान शंकराची आणि सती मातेची पूजा करताय. त्यावेळेस सतीने विचार केला, जे महाराज आम्हाला कथा सांगणार आहेत ते जर आमची पूजा करतायत तर हे काय कथा सांगणार आहेत म्हणे, यांना काही कथा येत नाही म्हणे. असं आमचे स्वामी सांगायचे. बघा एक वेळचा प्रसंग आहे, जवळपास मुंबईहून पनवेलवरून माणसं आले होते कुणाला स्वामीजींना भेटण्याकरता. आणि आल्यानंतर त्यावेळेस आमच्या स्वयंपाक घराचं म्हणजे किचन रूमचं बांधकाम चालू होतं. आणि त्या दिवशी काय होती नेमकी, कोणतरी सण, संक्रांत का काहीतरी सण होता. मिस्त्री म्हणले मी स्वामीजी आम्ही काही कामाला येणार नाही. आणि आमचं काम कसं असं मिलिटरी मध्ये असतं, आज तर आजच पाहिजे, मग किती का खर्च होईल. स्वामीजी स्वतः हातामध्ये थापी घेतली आणि ते बांधकाम करू लागले. आणि त्यावेळेला 5:30चा वेळ झाला होता आणि पोरं जेवण करून चालले. म्हणले महाराज तुमचे स्वामीजी कुठे आहेत? पोरांनी सांगितलं जेव्हा ते बांधकाम करतात ते आमचे स्वामीजी. जे दोघं जण आले होते म्हणले आम्हाला काही दर्शन घ्यायचं नाही, आम्ही याच ठिकाणी थांबतो. आता आले होते म्हणून काही जण भेटायला गेले. महाराज कसा असला पाहिजे, उंच सिंहासनावर बसलेला असला पाहिजे, त्याचं सोन्याचं सिंहासन असलं पाहिजे, चांदीच्या खडावा असल्या पाहिजे, माग पुढे 2-4 गाड्या असल्या पाहिजे, हजारो शिष्य असले पाहिजे. तेव्हा मग काय होत असतो, भक्त परिवार हा वाढत असतो की आमचे मोठे महाराज आहेत. सतीने विचार केला हेच महाराज आमची पूजा करतायत, हे काय कथा सांगणार आहेत म्हणे. आणि सुंदर प्रकारे भगवान शंकराने कथा ऐकलेली आहे. सतीचं लक्ष त्या कथेमध्ये नाही. कथा ऐकली, 7 दिवस पूर्ण झाले, भगवान शंकर निघून चालले. सती माताही बरोबर आहे आणि तेवढ्या अवस्थेमध्ये रामप्रभू आहे वनवासामध्ये आहे. रावणाने काय केलेलं आहे, सीता मातेला घेऊन गेलेला आहे कुठं, लंकेला.
आणि सीतेचा शोध चालू आहे. त्यावेळेस ती सती म्हणते, महाराज हे कोण आहेत? म्हणे हे माझा स्वयं इष्ट देव रघुबीरा, ज्याचं मी सदैव भजन करतो ना, तोच हा माझा देव आहे म्हणे. त्यानेच अवतार घेतलेला आहे आणि तो आपल्या पत्नीचा शोध करतो आहे म्हणे. त्यावेळी ती सती म्हणते, महाराज हा जर तुमचा खरोखर इष्टदेव असेल तर मग त्याला बायको माहित नाही का कुठे गेलेली आहे म्हणे? हा का फिरतो आहे म्हणे? याला माहित आहे, लगेच जाऊन आणि घेऊन येईल म्हणे. हा जंगलामध्ये फिरतोय म्हणे, हा तुमचा इष्टदेव नाही म्हणे. मग भगवान शंकर म्हणले, तुला माझ्यावर विश्वास नाही ना, आता मग काय कर, जाऊन परीक्षा घे. सती माता जाते, भगवान रामप्रभूच्या समोर जाते आणि रामप्रभूच्या समोर गेल्यानंतर काय करतात, लक्ष्मणजी समोर येतात. रामप्रभू सरळ निघून जातात. लक्ष्मणजी पाहतात समोर कोण आहे? पार्वती आहे, सीता सती माता आहे. तिनं सीतेचा वेश धारण केलेला आहे. लक्ष्मणाच्या डोक्यात लगेच पुन्हा अभ्यास आला, लघु पाठांतर केलेली की आपल्या काय शिडकण कुठं झालेलं आहे, बॉधी कुठं झालेली आहे. वाल्मिक ऋषीने सांगितलेलं आहे, 14 वर्षानंतर तुम्हाला सीता भेटणार आहे म्हणे. ही मधीच कोणती सीता आली म्हणे? ही आपली सीता नाही म्हणे. बोलीला वाल्मिक तैसेच करील. वाल्मिकीने सांगितलेलं नाही की सीता माझा जंगलामध्ये भेटणार आहे, ही दुसरीच आहे म्हणे. आपण आपल्या कामाला चला म्हणे. आमच्या बरोबर सप्तऋषी होते कुठं? लघुच्या पाठाला. आणि लघुच्या पाठाला 7 ऋषी होते. बिहारचे होते, काही झारखंडचे होते. आणि 7 जण आल्यानंतर जे मध्ये एक षडलिंग प्रकरण होतं लघुच्या व्याकरणामध्ये, आणि ते पाठांतराला खूप अवघड जातं. आणि त्यांनी काय केलं, ते म्हणले आपण काय करू म्हणे, जी लघु आहे म्हणे षडलिंगच फाडून फेकून देऊ आणि स्वामीजीला सांगू आमच्या षडलिंगच नाही, पुढचं शिकवा. पुस्तक पानच पाडून फेकून देऊ म्हणे आपण आणि पुढचं शिकवा. मग तसं लक्ष्मणजी म्हणतात, हे पात्र मध्ये येणार नाही, शेवटी येणार, मधीच कस काय आलं म्हणे. आणि लक्ष्मणजी बघून न बघिसार करतात. पती रामप्रभूच्या समोर येते आणि मग रामप्रभू म्हणतात, हे आंबा म्हणे माझे नाथ कुठे आहेत म्हणे, माझे भगवान शंकर कुठे आहेत म्हणे. ज्यावेळेस असं रामप्रभू विचारतात आणि मग त्याच्या लक्षामध्ये येत, अरे खरोखर परमात्मा आहे, यांनी आपल्याला ओळखलेलं आहे. आणि मग सत्य सती सीता माता वापस भगवान शंकराकडे जाते आणि म्हणते, कशुन परीक्षा लिन्न गोचाई किन्न प्रणाम तुम्हारी नाही. मी महाराज कोणती परीक्षा घेतली नाही म्हणे. तुम्ही लांबून नमस्कार केला, मी जवळ जवळ नमस्कार केला म्हणे, एवढाच फरक आहे म्हणे. पण भगवंताने काय केलं, शंकराने ध्यान केलं मनामध्ये की या सतीने काय केलेलं आहे. पाहिलं तर काय, आपल्या आईचा वेश धारण केलेला आहे. म्हणजे काय, सीता मातेचा वेश धरून भगवान रामप्रभूच्या समोर गेलेले आहे म्हणे. आणि काय करतात, तिचा त्याग करतात की आजपासून माझं आणि पती आणि पतीचं नातं समाप्त झालं. ही फक्त आजपासून माझी भक्त आहे म्हणे. हिच्या बरोबर मी आता पत्नीत्वाचं नातं ठेवणार नाहीये. ज्यावेळेस भगवान शंकराने अशी प्रार्थना केली मनामध्ये, लगे आकाशवाणी झाली म्हणे, भोलेनाथ तुम्ही धन्य आहात म्हणे, तुमच्यासारखा भक्त कोणत्या जगातामध्ये होणार नाहीये. एवढी कडक प्रतिज्ञा तुम्ही केलेली आहे म्हणे. आणि भगवान शंकर घेऊन आपल्या कैलास पर्वतावर सतीला घेऊन जातात. रोज कथा सांगत असताना ते आपल्या बाजूला बसवायचे, परंतु आता सतीला आपल्या बाजूला बसवत नाही, आपल्या समोर बसवतात. कारण ती भक्त आहे, ती आता आपली पत्नी राहिलेली नाहीये. अनेक दिवस भगवान शंकर डोळे झाकून तिला कथा सांगतायत, पण सतीच्याही लक्षामध्ये आलं की यांनी आता आपला त्याग केलेला आहे. जसं घरामध्ये कसं वातावरण आहे लक्षात येतं की नाही आपल्याला, की आज वातावरण तंग वातावरण आहे, की आज गरम वातावरण आहे, आज प्रार्थनेला सुट्टी मारता येईल का, आज आळसला जाता येईल, हे आपण त्याचं काय म्हणतात खुलासा करून घेतात, चौकशी बसतात की आज वातावरण कसं काय, मंदिरात जायचं का रोडला जायचं. तिनं बघितलं भगवान शंकराने माझा त्याग केलेला आहे, ते आता मला स्वीकार करणार नाहीये. आणि त्याच अवस्थेमध्ये या दक्षाने काय केलेलं आहे, त्याच्या घरी एक यज्ञ ठेवलेला आहे, यज्ञ. आणि यज्ञासाठी सगळ्या देवतांना निमंत्रण पाठवलेलं आहे. आणि सगळ्या देवतांना निमंत्रण पाठवल्यानंतर सगळे देवता आले. कुठून? कैलास पर्वतावरून सगळ्याचे विमान चालले आहे. सगळे विमान कैलास पर्वतावर निघालेलं आहे. आणि सतीचं लक्ष त्या कथेमध्ये लागत नाही. ती म्हणली, हे नाथ म्हणे, हे प्रभू म्हणे, हे सगळे विमान कुठं चाललेत म्हणे. भगवान शंकर म्हणतात, हे सगळे विमान कुठं चाललेले आहेत म्हणे. असे एकामागून एक अनेक विमान चालले.
आणि विमान जात असताना विचारलं हे सगळेच्या सगळे विमान कुठे चाललेलं आहे? तुझ्या वडिलांच्या घरी चाललेले आहेत म्हणे. तुझ्या वडिलांच्या घरी काय आहे म्हणे? एक यज्ञ आहे म्हणे चला म्हणे आपणही जाऊ म्हणे. माझ्या वडिलांच्या घरी यज्ञ आहे, माझ्या वडिलांच्या घरी कार्यक्रम आहे म्हणे, चला आपणही जाऊ म्हणे. नाही म्हणे आपल्याला निमंत्रण नाही म्हणे. निमंत्रणाशिवाय आपण कुठंच गेलं नाही पाहिजे. पण 4 ठिकाणं अशी आहेत की त्या ठिकाणी आपण निमंत्रण नसलं तरी आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे. एक आपल्या गुरुच्या घरी आपल्या शिष्याने न विचारता गेलं पाहिजे. मित्राच्या घरी मित्राने न बोलवता गेलं पाहिजे. आपल्या आई वडिलांच्या घरी मुलाने न विचारता गेलं पाहिजे. आणि एखादा असा धार्मिक कार्यक्रम असेल तर त्या ठिकाणी न बोलवता आपण गेलं पाहिजे. हे 4 ठिकाणं सांगितले. म्हणले महाराज तुम्ही सांगितलेलं आहे म्हणे की या 4 ठिकाणी न बोलवता गेलं पाहिजे. आज आपल्याला ज्यांच्या घरी जायचं आहे म्हणे ते काय ते माझे वडील आहेत, माझे पिता आहेत म्हणे, त्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे. अगं तुझं खरं आहे म्हणे, परंतु तिथं गेल्यानंतर त्यांना जर वाईट वाटत असेल, त्यांना जर कष्ट वाटत असेल, आपण गेल्यानंतर त्यांना जर चांगलं वाटत नसेल तर त्या ठिकाणी आपण गेलं नाही पाहिजे. अनेक प्रकारे समजावून सांगतात. भगवान शंकर म्हणतात सती तू ऐक म्हणे, ज्या ठिकाणी आपला आदर केला जात नाही, ज्या ठिकाणी आपला सन्मान केला जात नाही त्या ठिकाणी आपण गेलं नाही पाहिजे. जिस घर पर आदर मान नहीं उस घर में जाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान